नमस्कार. परखड मध्ये आपलं स्वागत. आज तिसऱ्या दिवशीची सुनावणी होती. मराठा आरक्षणाच्या विरुद्धचे जे अपिलांट्स आहेत याचिकाकर्ते त्यांच्यातर्फे ॲडव्होकेट संचेती आणि श्री राजीव धवन ज्येष्ठ विधिज्ञ यांच्यातर्फे युक्तिवाद झाले. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री मार्लापल्ले यांनी सुद्धा शेवटी काही युक्तिवाद केले. ते उद्या बोलणार आहेत. आणि महत्त्वाचं असं की उद्या कदाचित अटर्नी जनरल जे आहेत ते आपलं मत मांडतील. त्यांनी असं सांगितलं कोर्टाला आज की सरकारकडून त्यांचं मत काय आहे हे मला याच्याविषयी इन्स्ट्रक्शन्स आले नाही. उद्यापर्यंत जर ते आले तर मी ते मांडेन, नाही तर माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे ॲज अटर्नी जनरल. आणि मग कोर्टाने असं सांगितलं की ठीक आहे, सॉलिसिटर जनरलला आम्ही सांगू की तुम्ही सरकारची काय भूमिका आहे ती मांडावी. कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी, कपिल सिब्बलांनी असं सांगितलं की ते उद्याच्या ऐवजी शुक्रवारी युक्तिवाद करतील. मुकुल रोहतगी सोमवारपासून युक्तिवाद करतील, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये कोविड असलेला एक व्यक्ती आला आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण ऑफिस सॅनिटाईज करावं लागलं. त्यांच्या कागदपत्रांवर वगैरे परिणाम झाला. ह्या दिगर गोष्टी. महत्त्वाचं असं, संचेतींनी काल गायकवाड आयोगाच्या अहवालाविषयी युक्तिवाद केला होता. आज त्यांनी तो युक्तिवाद पूर्णत्वास नेला. असं सांगितलं कोर्टाला की गायकवाड आयोगाच्या मुख्य जी गायकवाड आयोगाचं जे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्यांनी एक असा निष्कर्ष काढला की 30% मराठा जातीची 30% मराठा जात आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये. आणि तो अंदाजा, तो आडाखा यामुळे की राणे समितीच्या अहवालामध्ये एक असं ते या निष्कर्षाला आले होते त्यांच्या अंदाजानुसार की 32% मराठा आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि गोखले इन्स्टिट्यूट जे आहे त्या गोखले इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या सर्वेमध्ये मराठा 26% आहेत असं आलं होतं. आणि ह्या दोघांचं गोळाबेरीज करून ह्यांचं एक ॲव्हरेज काढून यांनी असं सांगितलं की 30% मराठा आहेत असं गृहीत धरावं. संचेतींनी असं सांगितलं की जर इंदिरा साहनीच्या न्याय निर्णयाप्रमाणे जर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस आहेत किंवा तसे आहेत म्हणून आरक्षण द्यायचं जर ठरलं तर त्याच्यासाठी क्वांटिफायबल डाटा पाहिजे. त्याच्यासाठी संख्यात्मक काही माहिती पाहिजे आणि त्याचा पुरावा पाहिजे. हे कशासाठी की एखाद्या जातीचं पर्याप्त प्रतिनिधित्व सरकारमध्ये नाही आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये नाही आहे, हे जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इज टू बी गेज्ड बाय द साईज ऑफ द पॉप्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कास्ट टू द ओव्हरऑल पॉप्युलेशन. म्हणजे एकंदरीत लोकसंख्येमध्ये या विशिष्ट जातीचा किती टक्का हे काढावं लागेल आणि त्याच्यानुसार पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का नाही हे बघावं लागेल. तर हे पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का नाही हे बघण्यासाठी जी कवायत केली गायकवाड आयोगाने, त्याच्यामध्ये त्यांनी 2 ज्या निष्कर्षांवर भर दिला होता, ते एक गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आणि राणे समितीचा अहवाल. राणे समितीचा अहवाल कसा चूक हे असं सांगितलं संचेतींनी की राणे समितींनी जो सर्वे केला, जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये त्यांना ठीक आहे, जे त्यांना मराठ्यांचं प्रमाण 32% वाटलं, ठीक आहे. त्यांनी अनुसूचित जातींचं प्रमाण 2% प्रतिसादकांमध्ये आणि अनुसूचित जमातींचं परिमाण 1%
असं सांगितलं, जे चूक आहे. महाराष्ट्रामध्ये 13% अनुसूचित जातींना, 60% जमातींना आरक्षण आहे आणि हे सर्वमान्य आहे की त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्येचे प्रमाण तितकं आहे. तर हे मूलभूत जे विपर्यास आहेत किंवा एकमेकांशी कॉन्ट्रावर्शियल आहे ते, म्हणजे राणे समितीचे निष्कर्ष आणि गायकवाड आयोगाचे निष्कर्ष, त्याच्याविषयी भरपूर त्यांनी सांगितलं की लोन घेणाऱ्या मराठा समाजातल्या लोकांची टक्केवारी किती, हे राणे समितीने वेगळं सांगितलंय, गायकवाड आयोगाने वेगळं सांगितलंय. आणि इतकी तफावत आहे या दोघांमध्ये. ही जी तफावत आहे ह्यानी एक सिद्ध होतं की राणे समितीचं जे काय त्यांनी जी काय स्टॅटिस्टिक्स गोळा केले, सांख्यिकी जी त्यांनी गोळा केली, ती सांख्यिकी योग्य नाही. आणि म्हणून राणे समितीवर आधारलेलं जे गायकवाड आयोगाचा शिफारशी ज्या आहेत त्या योग्य नाही. एक दुसराही प्रश्न असा की कुठल्या मापदंडांनुसार, कुठल्या निकषांनुसार मराठा समाज मागासवर्गीय ठरवला आहे, ते निकष जे आहेत ते गायकवाड आयोगाने जे निकष धरलेले आहेत ग्रहित, ते मंडल कमिशननी जे धरले होते ते ह्यांनी गृहीत धरले. पण आधीमध्ये कधीतरी इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे एक निर्माण करावा अशी सूचना होती आणि त्याला जे दिशानिर्देश दिले होते त्याच्यामध्ये मंडल आयोगाने तयार केलेले निकष आणि इंदिरा साहनीमध्ये दिलेले निर्देश यांच्यातून जे उद्भवले ते निकष नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसनी ॲडॅप्ट केले, त्यांनी ते अंगीकारले. ते निकष गायकवाड आयोगाने लागू केले का, हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं असं की गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये ज्या शिफारसी केल्या गेलेल्या आहेत त्या शिफारसी निवेदनांवर आधारित आहेत. 2 लाख निवेदन आले असं गायकवाड समितीने सांगितले म्हणे. त्या 2 लाख निवेदनांपैकी 99% निवेदनं असे होते की जे सांगतायत की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या. संचेतींनी हाही एक मुद्दा सांगितला आज की ठीक आहे, मी सांगतोय की गायकवाड आयोगाचा निष्कर्ष, गायकवाड आयोगाचा अहवाल गृहीत धरण्यासारखा नाहीये. कायद्याच्या निकषांनुसार, संवैधानिक निकषांनुसार गायकवाड आयोगाचा अहवाल गृहीत धरण्यासारखा नाहीये. त्यांच्या शिफारसींवर अंमल करणं हे सक्तदर्शनी चूक होतं, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पण जर यथाकदाचित काळाच्या ओघामध्ये जर असं ठरलं की गायकवाड आयोगाचा निष्कर्ष जो होता आणि ज्या त्यानुसार शिफारसी होत्या या जर मान्य करायच्या असं ठरल्यानंतर सुद्धा मराठा जातीला एका वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावं हे कुठंही शिफारस याची केलेली नाही गायकवाड आयोगाने. किंबहुना गायकवाड आयोगाच्या एकंदरीत सर्व निष्कर्ष, त्याच्यामध्ये देण्यात आलेले पुरावे, त्याच्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे यांवरून असं एक सिद्ध होतं की मराठा समाजाचा अंतर्भाव इतर मागासवर्गीय म्हणून, ओबीसी म्हणून करावा. अस्तित्वात असलेल्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करावा आणि त्या अंतर्भावामुळे 50%ची मर्यादा भंग होणार नाही इंदिरा साहनीच्या, हे एक प्रतिपादन होतं. दुसरं एक संचितींनी जे सांगितलं ते असं की हे विपर्यास्त होईल जर असं सांगण्यात आलं की कोर्टाने असं विचारलं की विशेष, असाधारण व अपवादात्मक परिस्थिती गायकवाड अहवालाने काय सांगितली. तर संचेतींनी असं सांगितलं की ही जी विपर्यस्त, ही जी असाधारण आणि अपवादात्मक परिस्थिती आहे ती अशी की मराठा समाजाला आरक्षण दिल्या गेलं नाही, त्यांच्या समकक्ष कुणबी समाजाला आरक्षण दिलं गेलं आणि त्याच्यामुळं मराठा समाज मागास राहिला
हीच एक मुळात अपवादात्मक परिस्थिती आहे, विशेष असाधारण परिस्थिती आहे. याविषयी असं संचेतींचं म्हणणं होतं की ही अशी परिस्थिती एखाद्या जातीला, हा कालही मुद्दा सांगण्यात आला होता, रामसिंग नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटमध्ये असा एक उल्लेख की एखाद्या जाती समूहाचा, एखाद्या वर्गाचा जर उन्नतीचा आलेख इतर समाजाच्या बरोबर नसेल, ही विशेष व असाधारण परिस्थिती नसते. आणि म्हणून इंदिरा साहनीमध्ये दिलेल्या मर्यादेच्या 50% पेक्षा बाहेर आरक्षण द्यायची परिस्थिती मराठा समाजाची नव्हती, हे संचेतींचं म्हणणं होतं आज कोर्टासमोर. त्याच्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनी कोर्टाला सांगितलं आज, आणि त्यांनी असं सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीमुळं आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारकडून काढून घेतले. हा जो कांगावा केला जातोय हा योग्य नाही. कारण आरक्षणाचे 3 टप्प्यांमध्ये असतात. आरक्षणाची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये असते. एक पहिला जे आहे हे आरक्षणाचे लाभार्थी कोण असावेत हे निश्चित करणं, आयडेंटिफिकेशन ऑफ द बेनिफिशरीज, दुसरं इम्प्लिमेंटेशन, आणि तिसरं ज्युडिशियल स्क्रुटिनी. म्हणजे आरक्षणाचे लाभार्थी कोण असावेत ही कवायत जी आहे, ही कवायत पहिले कोण करायचं तो मुद्दा आलायदा 102व्या घटना दुरुस्तीनुसार आता फक्त राष्ट्रपती किंवा संसद सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांच्या यादीमध्ये बदल करू शकते. तशी यादी बनलेली नाही असं धवनांनी सांगितलं, आणि 3 महिन्यांमध्ये तशी यादी बनावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे महत्वाचं असं की राज्य सरकारला तर हा अधिकार नव्हता की अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करावा. हा मुद्दा नंतर मार्लाबर्लींनी मांडला, जे कोर्टाने असं सांगितलं की हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. हा मुद्दा इथे सांगणं महत्वाचं आहे मला की मराठा समाज आणि कुणबी समाज हा जर समकक्ष मानला आणि हे जर गृहीत धरलं की कुणबी समाजाला इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण दिलं गेलेलं आहे, तर मराठा जातीला वेगळं आरक्षण 16%, 12%, 13% जे काय ते वेगळं देण्याचं महाराष्ट्र राज्याला अधिकार होता का? त्यांना जर हे वाटलं की कुणबी आणि मराठा समकक्ष आहेत किंवा एकच आहेत, गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा आणि कुणबी जर एकच आहेत, तर त्यांनी ते आरक्षण कुणब्यांना जे आरक्षण आहे, कुणबी जातीला जे आरक्षण आहे, कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या 3 जातींना इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण आहे, तेच आरक्षण मराठा समाजाला सुद्धा द्यावं, मराठा जातीला सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा मराठा जातीचा, हे योग्य राहिलं असतं. पण संचेतींनी असं सांगितलं की गायकवाड आयोगाच्या अहवालाचा निष्कर्ष जर पूर्णतया स्वीकारला, त्यांनी जे काही युक्तिवाद केले त्याच्या विपरीत जर कोर्टाला वाटलं की ठीक आहे, गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशी स्वीकाराव्यात, जरी त्या शिफारशींचा स्वीकार केला तरी सुद्धा जास्तीत जास्त काय होईल तर मराठा समाजाचा अंतर्भाव, मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये व्हावा हे होईल. आणि म्हणून वेगळं एक प्रवर्ग तयार करून त्यांना इतकी मोठी टक्केवारी द्यायची, याच्यासाठीची पार्श्वभूमी योग्य नाही आहे. 3 मुद्दे. एक तर पर्याप्त प्रतिनिधित्व आहे का नाही हे बघण्यासाठी क्वांटिफायबल डाटा पाहिजे, संख्यात्मक माहिती. ती संख्यात्मक माहिती नाही, कारण सगळं कयासांवर आधारित आहे. आणि महत्वाचं दुसरं असं की एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन शुड बी कन्सिडर्ड. म्हणजे कारभारामध्ये
म्हणजे शासनाच्या कारभारामध्ये कार्यक्षमता कमी होऊ नये एखादं आरक्षण लागू केल्यामुळं हे एक महत्वाचं तत्व आहे आरक्षणाचं. त्याच्याविषयी म्हणे गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये अवाक्षरी उच्चारलं गेलं नाही. आणि मराठा आरक्षणाला जेव्हा चॅलेंज झालं, जेव्हा आव्हान दिलं गेलं हायकोर्टामध्ये, तर सरकारने दिलेल्या स्वतःच्या ॲफिडेव्हिट इन रिप्लाय म्हणजे जे शपथपत्र उत्तरार्थ सादर केलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा या गोष्टीचा जिकर नाही की कार्यक्षमतेवर काय परिणाम होणार आहे हे आरक्षण दिल्यामुळे. असं सांगणं की आज जे साकल्यानी श्री दिवाण, राजीव धवन आणि संचेती ह्यांनी जे सांगितलं ते असं की हे प्रकरण जे आहे हे 11 न्यायाधीशांकडे पाठवण्याची गरज नाही. धवन जे वकील साहेब आहेत त्यांनी असं सांगितलं आज की 3 वेगवेगळ्या बाबतीत राज्य सरकारचं म्हणणं आहे की इंदिरा साहनीचा पुनर्विचार व्हावा. एक तर परिस्थिती बदललेली आहे, सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. दुसरं, घटनेमध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत. तिसरं, कैक न्यायनिर्णय इंदिरा साहनीच्या निकालानंतर आलेले आहेत, म्हणून इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयाचा पुनर्विचार व्हावा. हे जे सांगितलं याच्याविषयी संबोधन करताना श्री धवन यांनी असं सांगितलं की सामाजिक परिस्थिती काय बदलली आहे, सोशल डायनामिक्स हाऊ हॅव दे चेंज्ड. की मी बघतो की त्यांनी 2 केसेस सांगितले. एक म्हणजे दुसरं नंतर सांगेन. पहिला असा की त्यांना कोलंबियाला जायचं होतं. जेव्हा व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार इतर मागासवर्गीयांना आरक्षण द्यायचं ठरलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मला कोलंबियाला जायचं होतं, मला विमान प्रवास करायचा होता. विमानतळापर्यंत जाईपर्यंत अनेक ठिकाणी निदर्शनं चालले होते, अशांतता होती. आणि ही अशांतता जिथं जाट लोक, यांनी सांगितलं ते आज राजीव धवन यांनी, की जाट लोक खिडक्या फोडतायत, म्हणजे काय दगडफेक करत असतील किंवा खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर निदर्शन होत आहेत. ह्या सामाजिक परिस्थितीच्या बदलाचा कोर्टाने विचार करावा का न करावा हा त्यांचा विषय. दुसरं, त्यांनी संभावना केली की घटनात्मक तरतुदी ज्या झालेल्या आहेत किंवा घटनेमध्ये दुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत त्यांच्याविषयी सांगताना राजीव धवन यांनी असं सांगितलं की 102 आणि 103 या 2च घटना दुरुस्त्या आत्तापर्यंत कोर्टासमोर तपासणीला आलेल्या नाहीत. 102वी जी घटना दुरुस्ती त्याला कोणीही चॅलेंज केलेलं नाही, ज्याद्वारे राज्य सरकारचे अधिकार आरक्षण देण्याचे काढून केंद्र सरकारकडे गेले, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही. 103वी घटना दुरुस्ती ईडब्ल्यूएसची ती चॅलेंज केल्या गेलेली आहे आणि ह्याच्याविषयी उहापोह होईल. पण धवन यांनी असं सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीविषयी इथं चर्चा करण्याची गरज नाही, कारण मुद्दे वेगळे आहेत. राज्य शासनाला असा आरक्षण देण्याचा अधिकार होता का हा मुद्दा, आणि राज्य शासनाचे अधिकार काढून घेतले हे जे सांगणं, ज्याद्वारे असं म्हणता येत होता की 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारचे पंख कापले, असं काही नाही. त्याने आज सांगितलं की 3 पद्धती किंवा 3 फेजेस, एक म्हणजे कोणा वर्गाला कोणा जातीला आरक्षण द्यायचं न द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे होता, राज्य सरकारच्या शिफारसीनुसार होईल, पण त्याच्याविषयीची फायनॅलिटी, त्याच्याविषयीची पूर्णता केवळ राष्ट्रपती किंवा संसद ह्यांच्याकडून येईल. पण अंमलबजावणीमध्ये किती टक्के कोणाला आरक्षण द्यायचं, क्रिमिलेअर लागू करायचं की नाही, कुठल्या जातीला कुठल्या प्रवर्गामध्ये टाकायचं, हे सर्व विवेकाधीन आहे राज्याच्या. आणि त्याच्यामुळे फेडरल स्ट्रक्चरला त्याच्यामुळे डिस्टर्ब होत नाही हे
श्री धवन यांनी आज सांगितलं कोर्टासमोर. पुढं असं की साकल्याने विचार करता घटनात्मक ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या घटनात्मक दुरुस्त्या सर्वच्या सर्व कोर्टाने नागराजपर्यंत तरी अप्रूव्ह केलेल्या आहेत. उरले ज्या घटनात्मक दुरुस्त्यांमुळे बदल झालाय, ज्यामुळे इंदिरा साहनीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल असं राज्य सरकारचं, महाराष्ट्र राज्य सरकारचं म्हणणं आहे. हा युक्तिवाद श्री धवन यांनी सुप्रीम कोर्टासमोर केला. त्यांनी असं सांगितलं की हा जो युक्तिवाद आहे की पहिलं सांगितलं की सामाजिक परिस्थिती बदलली, तर सामाजिक परिस्थिती बदलली तर आपण 30 वर्षांखाली जसे होतो त्याच्यापेक्षा मागास झालो का? राष्ट्राची अधोगती झाली आहे का? राष्ट्राची अधोगती झाली असेल तर समाज सर्वंकषरित्या मागास झाला असेल, पण तसं झालेलं नाही. दुसरं की जे कायद्यामध्ये बदल झालेत की किंवा जे संविधानामध्ये बदल जे झालेले आहेत त्याच्याविषयी योग्य त्यावेळी सुप्रीम कोर्टाने न्यायनिर्णय दिलेले. बरेचसे जे घटना दुरुस्त्या होत्या त्या कधीही खंडपीठाकडं घटनापीठाकडे पाठवण्यात आलेले नाहीत, पण नागराजच्या प्रकरणामध्ये घटनापीठाने या सर्व घटना दुरुस्त्यांचा धांडोळा घेतलेला आहे. फक्त 102 आणि 103 ह्या घटना दुरुस्त्यांविषयी चर्चा बाकी आहे. 103वी घटना दुरुस्ती EWSची ती संविधान पीठाकडे सोपवण्यात आलेली आहे. 102व्या घटनापीठाला कोणीही चॅलेंज केलेलं नाही, कोणीही त्याला आव्हान दिलेलं नाही आणि त्याच्यामुळं आजच्या प्रकरणामध्ये त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं श्री धवन यांचं म्हणणं होतं. एकंदरीत आज जे काय झालं त्यावरून असं की संवैधानिक बाबींनुसार मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी जी शंका उपस्थित केल्या गेलेली आहे त्याच्यामध्ये जे इतर संवैधानिक प्रश्न घुसवण्याचा प्रयत्न केला मराठा सरकारने, त्याला समर्पक उत्तर आज मराठा आरक्षणाच्या विरोधकर्त्यांनी दिले, विरोधकांनी दिले. आणि उद्या इतर मराठा आरक्षणाचे जे विरोधक आहेत ते जे काही त्यांची बाजू अजून मांडतील, वेळ मिळाला तर उद्या कदाचित अटॉर्नी जनरल बाजू मांडतील आणि त्याच्यानंतर इतर जे म्हणजे राज्य सरकार आणि आरक्षणाचं समर्थन करणारे हस्तक्षेप करते यांच्या परीने पुढे बहस होईल. तो कार्यक्रम शुक्रवार आणि त्याच्या पुढं म्हणजे सोमवार मंगळवार वगैरे होईल. आजपर्यंत इतकं आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. उशीर झाला आज मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला. आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट पीपल वॉच मी. कालचा माझा जो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता त्याला बरेच लोकांनी बघितल्याचं स्टॅटिस्टिक्स आहे. आय एम व्हेरी थँकफुल आणि मला खूप आनंद आहे की मी काही सांगू शकतो या प्रकरणाविषयी. लोकांना समजावं काय चाललेलं आहे याच्याविषयी. काय काय व्हिडिओ फिरतायत म्हणे, लोक परेशान आहेत. असं नसतं, खरं काय ते सांगा, अर्ध सत्य नका सांगू. जे काय होईल ते होईल. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांवर बांधील आहे आणि त्याचा आपण आनंदाने स्वीकार करू. आपण इतकं हे ऐकून घेतलं, धन्यवाद. आय एम व्हेरी हॅपी दॅट कालच्या व्हिडिओला जो प्रतिसाद मिळाला मला खूप आनंद आहे. आपण हे इथपर्यंत ऐकून घेतलं, धन्यवाद. मी कृतकृत्य आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. धन्यवाद.